नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र रक्षक यूट्यूब चॅनल तुमचं सहर्ष स्वागत आहे. पोलीस भरतीला आतापर्यंत मराठी व्याकरणचे जेवढेही वारंवार येणारे प्रश्न आहेत ते संपूर्ण आपण आज ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत, जेणेकरून तुमचा मराठी व्याकरणला येणाऱ्या पोलीस भरतीला एकही प्रश्न चुकणार नाही. प्रश्न पहिला आहे, मराठी भाषेत एकूण किती वर्ण आहेत? तर मराठी भाषेमध्ये एकूण 48 वर्ण आहेत. आधुनिक विचारलं असेल नियमानुसार तर 52 मानले जातात. तुम्हाला पर्याय कसे परीक्षेमध्ये विचारतील त्यावर तुम्ही उत्तर द्या. प्रश्न क्रमांक 2 आहे, अ आ इ ई हे कोणत्या प्रकारचे वर्ण आहेत? तर अ आ इ ई हे स्वर आहेत. याचं योग्य उत्तर आहे स्वर. प्रश्न क्रमांक 3 आहे, मराठी भाषेत एकूण किती स्वर आहेत? तर मराठी भाषेमध्ये एकूण 14 स्वर आहेत, ॲ आणि ऑला मिळून, लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 4 आहे, श आणि ज्ञ यांना काय म्हणतात? तर श आणि ज्ञ याला संयुक्त व्यंजने असे म्हटले जाते, लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 5 आहे, विजातीय स्वर म्हणजे काय? तर विजातीय स्वर म्हणजे भिन्न उच्चारस्थान असणारे स्वर यांना काय म्हटलं जातं? विजातीय स्वर असे म्हटले जाते. योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 6 आहे, संधी करा. कवी प्लस ईश्वर, तर याची योग्य संधी काय होईल? तर कवीश्वर अशी योग्य संधी होईल. पोलीस भरतीला संधीवरती प्रश्न हमखास 2-3 रिपीटेड होतात मित्रांनो, हमखास रिपीटेड होतात. प्रश्न क्रमांक 7 आहे, सूर्योदय या शब्दाचा संधी विग्रह करा. तर सूर्योदय या शब्दाचा संधी विग्रह कसा होईल? सूर्य अधिक उदय असा संधी विग्रह होईल. प्रश्न क्रमांक 8 आहे, शब्दाच्या जाती एकूण किती आहेत? तर शब्दाच्या जाती एकूण 8 आहेत. त्यामध्ये विकारी आणि अविकारी, विकारी 4 आहेत, अविकारी 4 आहेत, लक्षात ठेवा. त्यानंतर प्रश्न क्रमांक 9, खालीलपैकी भाववाचक नाम ओळखा. मित्र, मैत्री, अमोल आणि पर्वत, तर यामध्ये भाववाचक नाम आहे मैत्री, लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 10 आहे, वाघ या शब्दाचे स्त्रीलिंग रूप काय होईल? तर वाघ या शब्दाचे स्त्रीलिंग रूप होईल वाघीण, लक्षात ठेवा. हेच प्रश्न पोलीस भरतीला रिपीटेड होतात. प्रश्न क्रमांक 11 आहे, देव या शब्दाचे अनेक वचन काय? तर देव या शब्दाचे अनेक वचन होते देवच. प्रश्न क्रमांक 12 आहे, मराठीत एकूण मुख्य विभक्ती किती आहेत? तर मराठीमध्ये एकूण मुख्य विभक्ती 8 आहेत आणि कारकार्थ 6 मानली जातात. हे इम्पॉर्टंट लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 13 आहे, चा, ची, चे हे कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत? तर चा, ची, चे हे षष्ठी विभक्तीचे प्रत्यय आहेत. चा, ची, चे, झा, झी, चे हे षष्ठी विभक्तीचे प्रत्यय आहेत, लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 14 आहे, मी शाळेत जातो या वाक्यातील सर्वनाम ओळखा. तर मी शाळेत जातो या वाक्यामध्ये मी हे सर्वनाम आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर प्रश्न क्रमांक 15 आहे, जो अभ्यास करेल तो पास होईल. तर जो अभ्यास करेल तो पास होईल यातील जो तो कोणत्या प्रकारचे सर्वनाम आहे असा विचारलेला प्रश्न आहे. तर जो तो हे जे सर्वनाम आहे ते संबंधित सर्वनाम आहे. प्रश्न क्रमांक 16 आहे, विशेषणाचे मुख्य किती प्रकार आहेत? तर विशेषणाचे मुख्य किती प्रकार आहेत? तर विशेषणाचे मुख्य 3 प्रकार आहेत, गुण विशेषण, संख्या विशेषण आणि सार्वनामिक विशेषण, लक्षात ठेवा. त्यानंतर प्रश्न क्रमांक 17 आहे, कडू कारले यातील विशेषण ओळखा. तर कडू कारले यातील विशेषण आहे कडू, हा गुण विशेषणचा प्रकार आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर प्रश्न क्रमांक 18 आहे, क्रियापदाचा मूळ रूपाला काय म्हणतात? तर क्रियापदाच्या मूळ रूपाला काय म्हणतात? धातू असे म्हटले जाते. योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 19 आहे, मुलगा आंबा खातो या वाक्यातील काळ ओळखा. तर मुलगा आंबा खातो हा कोणता काळ आहे? वर्तमान काळ आहे. प्रश्न क्रमांक 20 आहे, त्याने पुस्तक वाचले या वाक्यातील प्रयोग ओळखा. तर त्याने पुस्तक वाचले कर्मणी प्रयोग आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर प्रश्न 21 पाहू मित्रांनो, क्रियाविशेषण अव्यय कशाबद्दल अधिक माहिती सांगते? IMP प्रश्न आहे. तर क्रियाविशेषण अव्यय हे क्रियापदाबद्दल विशेष अधिक माहिती सांगते, लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 22, अरे रे फार वाईट झाले यातील अरे रे हे कोणते अवयव आहे? तर अरे रे हे केवळ प्रयोगी अव्यय आहे. केवळ प्रयोगी अव्ययमधील जेवढे त्याचे प्रकार आहेत ते त्यातले महत्त्वाचे तुम्ही प्रकार तोंडपाठ ठेवले पाहिजेत. पोलीस भरतीला हमखास एक प्रश्न पडतोच. प्रश्न क्रमांक 23 आहे, आणि व पण ही कोणती अवयव आहेत? तर आणि व पण ही उभयनामी अव्यय आहेत. मित्रांनो, आपल्या व्हिडिओला लाईक करायचं आहे, कमेंट करायचं की व्हिडिओ कसा आहे. प्रश्न क्रमांक 24, शब्दाला लागणाऱ्या आधीच्या अक्षराला काय म्हणतात? तर शब्दाला लागणाऱ्या आधीच्या अक्षराला काय म्हणतात? उपसर्ग म्हणतात. प्रश्न क्रमांक 25 आहे, यथाशक्ती हा कोणत्या समासाचे उदाहरण आहे? तर यथाशक्ती हे अविभाव समासाचे उदाहरण आहे. समासावरती एक प्रश्न विचारला जातो, रिपीटेड होतो. मित्रांनो, समास हा
समास हे प्रकरण आपल्याला परफेक्ट करायचं आहे. प्रश्न क्रमांक 26 आहे, लंबोदर या शब्दास समास ओळखा. तर लंबोदर या शब्दाचा समास कोणता आहे? तर लंबोदर या शब्दाचा समास आहे बहुविग्रीय समास. त्यानंतर प्रश्न क्रमांक 27 आहे, विद्वान या शब्दाचे स्त्रीलिंग रूप काय? IMP प्रश्न आहे, खूप वेळा रिपीट झालेला प्रश्न आहे. तर विद्वान या शब्दाचे स्त्रीलिंग रूप काय होईल? विदुषी होईल. प्रश्न क्रमांक 28, ज्या वर्णांचा उच्चार स्वतंत्रपणे होतो त्यांना काय म्हणतात? तर ज्या वर्णांचा उच्चार स्वतंत्रपणे होतो त्याला स्वर असे म्हटले जाते, लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 29 आहे, घोडा या शब्दाचे सामान्य रूप काय होईल? तर घोडा या शब्दाचे सामान्य रूप घोड्या होईल, लक्षात ठेवा. घोड्याला, घोड्याचा हे सामान्य रूप प्रत्यय आपण ज्यावेळी जोडेल त्यावेळी आपल्याला त्याचे सामान्य रूप कळते. प्रश्न क्रमांक 30 आहे, द्वंद्व समाजाचे उदाहरण सांगा. तर द्वंद्व समाजाचे उदाहरण आई वडील आहे. बघा, हेच प्रश्न समाजावरती किती पोलीस भरती रिपीट झालेले आहेत, त्यामुळे समाज टॉपिक हा इम्पॉर्टंट आहे. प्रश्न क्रमांक 31, ती गाणे गाते या वाक्यातील कर्म ओळखा. तर ती गाणे गाते या वाक्यातील कर्म आहे गाणे, कर्ता आहे ती, लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 32, प्रयोग ओळखा. रामाने रावण मारले. रामाने रावण मारले. तर रामाने रावण मारले, तर प्रयोग कुठला आहे? भावी प्रयोग आहे. हे तर कसं वाक्य पाहिजे होतं मित्रांनो? रामाने रावणास मारले असं वाक्य पाहिजे होतं. तो जे वाक्य आहे तिन्ही कर्ता, कर्म आणि क्रियापदाला जर प्रत्यय असेल तर तो कोणता प्रयोग होतो? भावी प्रयोग होतो. रामाने रावणास मारले, लक्षात ठेवा, प्रिंटिंग मिस्टेक आहे. त्यानंतर प्रश्न 33, अलंकार म्हणजे काय? तर भाषेचे दागिने किंवा शोभा वाढवण्याचा जो गुणधर्म असतो त्याला अलंकार असे म्हटले जाते, लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 34, उपमा अलंकार कोणते साम्यवाचक शब्द येतात? तर उपमा अलंकारमध्ये कोणते साम्यवाचक शब्द येतात? सम, समान, सारखा, जसा, सदृश हे शब्द उपमा अलंकारमध्ये येतात. जसे की उत्प्रेक्षा अलंकारमध्ये जणू काय, गमे, वाटे, भासे असे शब्द येतात. तसे ते आपल्याला प्रत्येक पाठ करून ठेवायचे आहेत अलंकारमधले. प्रश्न क्रमांक 35 आहे, अमृतवाणी गोडन नाम तुझे देवा अलंकार ओळखा. तर अमृतवाणी गोडन नाम तुझे देवा ह्याचा योग्य अलंकार उत्तर आहे व्यतिरेक अलंकार. हा प्रश्न खूप वेळा पोलीस भरतीला रिपीट झालेला आहे. प्रश्न क्रमांक 36, विरामचिन्हे वाक्याच्या शेवटी पूर्णविराम कधी वापरतात? तर विरामचिन्हे वाक्याच्या शेवटी पूर्णविराम कधी वापरतात? विधान पूर्ण झाल्यावर वाक्याच्या शेवटी पूर्णविराम वापरले जाते, लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 37 आहे, पाणी या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तर पाणी या शब्दाला समानार्थी शब्द आहे जल, नीर, तोय, उदय हे पाणी या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. प्रश्न क्रमांक 38, कृतज्ञ या शब्दाचा विरोधार्थी शब्द काय? IMP प्रश्न आहे. तर कृतज्ञ या शब्दाचा विरोधार्थी शब्द आहे कृतघ्न. प्रश्न क्रमांक 39, आकाश या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा. तर आकाश या शब्दाचा समानार्थी शब्द आहे नभ, आभाळ, गगन. आणि प्रश्न क्रमांक 40 आहे, ज्याला कोणीही शत्रू नाही असा, ज्याला कोणताही शत्रू नाही असा या शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा. तर या शब्दसमूहाबद्दल एक शब्द आहे अजात शत्रू. हा पोलीस भरतीला 100 वेळा रिपीट झालेला प्रश्न आहे. त्यामुळे बेसिक प्रश्न आहेत मित्रांनो, रिपीट झालेले प्रश्न आहेत. हे काळजीपूर्वक तुम्ही लक्षात ठेवा. जे मी तुम्हाला टॉपिक सांगितले त्या टॉपिकवर तुम्ही कॉन्सन्ट्रेशन करा, जेणेकरून मराठी व्याकरणचा तुमचे प्रश्न चुकणार नाहीत. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा कसा व्हिडिओ आहे, आणि हा इतर मित्रांना तुम्ही व्हिडिओ शेअर करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.